हा आदित्य म्हणजे ना आयत्या बिळावर नागोबा आहे. हा? नाव बदलतो? अरे असं कसं नाव बदलू शकतो? हा असं कसं? तो जर माझ्या समोर आता असता ना तर असं बदललं असतं ना. ए मा, अगं ताई, अरे मी आदित्य नाहीये, राज आहे, राज. अरे यार, त्या आदित्यमुळे मला फटके खावे लागतायत. काय फालतूपणा आहे यार. मला सुद्धा त्याला मारावसा वाटत होता. असं कसं करू शकतो यार? असं कसं नाव बदलू शकतो? एकदाही मला किंवा मीरा वहिनींना विचारावं असं वाटलं नाही त्याला. वासुभाऊजी, तू का विचारेल आपल्याला? नाही वहिनी, मला नाही पटत आहे. इतक्या वर्षांची मेहनत आहे ही कंपनी उभी करण्यात. कोणत्या परिस्थितीत देवने कंपनी उभी केल्यानं मला माहिती. 11 रुपये होते फक्त खिशात त्याच्या. आणि कोण कुठला हा आदित्य एक दिवस येतो आणि अचानक नाव बदलून टाकतो. काय अर्थ आहे या सगळ्याला? वासुदादा, अशी चिडचिड करून काही होणार आहे का? जरा शांत व्हा. आणि तो आदित्य तिकडे तोंडवर करून झोपला असेल. जाऊ दे, विषय बदला, विषय बदला. असा कसा विषय सोडू संगीतात आहे? देवचं स्वप्न पूर्ण करायचं होतं मला. आणि मग ते आपण अजूनही करणार आहोत वासुभाऊजी. आपण हार मानली नाहीये. मला मान्य आहे वहिनी, पण हा दिवस आपल्याला पाहावा लागलाय ना. इथेच कामत पुढचं सगळ्यात मोठं अपयश आहे. मी कमी पडलोय वहिनी. देवने माझ्या खांद्यावर टाकलेली जबाबदारी मी नाही उचलू शकलो. मला देव माफी तरी कुठल्या तोंडाने मागू मी त्याच्याकडे? ठीक आहे, जाऊ द्या वासुदादा. आता जे झालं त्यात आपण काहीच नाही करू शकत. खरं तर ना ही माझी चूक आहे. म्हणजे मी तिथे गेलो ना, तिथेच जर का मला कळलं असतं की त्या होर्डिंग मध्ये काय आहे, तर मी ना तिथेच काहीतरी 1 2 का 4 केला असता. त्याने काहीच झालं नसतं. आदित्यने पुन्हा नवीन बनवले असते. तू पुन्हा काहीतरी केलं असतंस आणि आदित्यने पुन्हा काहीतरी नवीन बनवलं असतं. आदित्यला थांबवण्याचा हा पर्याय नाहीये. आदित्यला थांबवण्यासाठी त्याचे विचार थांबवणं जास्त गरजेचं. हो, म्हणजे पाहिलं का त्याच्या डोक्यात कशी हवा गेली आहे? त्या रिपोर्टर्सशी कसा तो माझात बोलत होता ते. त्याला आता तो कंपनीचा मालक झाल्यासारखं वाटतंय ना, त्यामुळे तो जे काही बोलेल ते लोक ऐकतील असंच वाटतंय त्याला. नाही, आता खूप झालं. मला जर तो यापुढे काही बोलला ना तर मी नाही ऐकून घेणार. आय सॉरी. नाही वासुभाऊजी, उलट आता आपण आदित्य जे काही वागतोय तेच बरोबर आहे असं त्याला भासवायचं. असं कसं वहिनी? असं झालं तर तो सोकावेल होता. एखाद्या माजलेल्या बैलासारखा उधळेल आपल्यावरच. हा, आणि ठुशा मारेल आपल्याला. तुम्हाला बैलाची आणि बेडकाची गोष्ट तर माहितच असेल ना. एका बेडकाला पहिला एवढं मोठं व्हायचं असतं, म्हणून तो तळ्यातलं पाणी पिऊन पिऊन स्वतःला फुगवायचा प्रयत्न करतो. आणि एक दिवशी इतका फुगतो की शेवटी फुटतो. हा, आता बघाच तुम्ही. उद्यापासून अशी हवा मारतो ना, असा बैलापेक्षा जास्त फुगला पाहिजे तो. आणि मग ना आपण सगळे जाऊन अशी एक हळूच सुई मारू. टुच. अरे हळूच नाही मारायची, त्या जोरात सुई खुपसायची ना त्याच्या छाताडात, की त्याला श्वास घेता आला नाही पाहिजे. वेळ लागेल याला, पण आपण नक्कीच करू. आपण हिम्मत नाही सोडायची. आता लवकरच आदित्यला आपण त्याच्याच हाताने कामत फूड्सचा बोर्ड परत लावायला लावणार. हा,
मधुरा, आदित्य हो ओके फाईन किती तो आनंद. हा, कारण आजचा दिवस आहेच तसा. आणि आज तू जे काही वागली आहेस ना, ते तर अगदी सोने पे सुहागा होता. मी तुला आधीच सांगितलं होतं ना की मी तुझ्याच बाजूने आहे. माझाच मूर्खपणा झाला की तुझ्यावर विश्वास नाही ठेवला, तुला ओळखू नाही शकलो. पण मला आता त्याच गोष्टीचा पश्चाताप होतोय. म्हणजे खरं तर मीरा, आधी मी तुला चूज करायला हवं होतं. ठीक आहे, पण मी जर तेव्हा तसं केलं असतं तर आत्ता हे सुख आपल्याला अनुभवायला नसतं मिळालं. ठीक आहे, म्हणजे जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. करेक्ट आहे तुझं, जे होतं. आदित्य मी खूप दमले रे आणि खरंच खूप झोप येते मला. ओके, हा, पण आज मी स्वतः तुला तुझ्या रूम पर्यंत सोडला. या. एक मिनिट. चले. शेवटचे काही दिवस राहिलेत मधुरा तुझे. आता लवकरच तुला या घराच्या बाहेर काढणार आहे मी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग वहिनी. अहो कुठे होता तुम्ही? कधीची वाट पाहतोय तुमची. काय झालंय काय? आज सकाळी सकाळी फोन करून मला लवकर बोलून घेतलं ऑफिसमध्ये. सांगतो, सगळं सांगतो, पण काय, कोणी ऑफिसमध्ये यायच्या आधी आपली भेट होणं फार गरजेचं होतं. आज फारच खुश दिसताय तुम्ही. हो, कारणही तसंच. आपलं एखादं काम मार्गी लागलं की काय? हो, सांगतो. काय, मी काही एजन्सीजकडे सोलकडी बद्दल बोललो होतो. म्हणजे तुमच्याकडे कुठला इव्हेंट आला तर आम्ही त्याकरता हेल्प करून देऊ. आणि त्यांनी आपल्याला काम दिलंय. येस. लग्न मंडप नावाची एक इव्हेंट मॅनेजमेंट एजन्सी आहे आणि मी त्यांच्याकडे सुद्धा शब्द टाकला होता. सो त्यांनी आपल्या विनंतीला मान देऊन काही ठिकाणी आपल्याबद्दल शिफारस केली होती आणि त्या शिफारसीमधून आपल्याला एक खूप मोठं काम मिळालेलं आहे. भाऊजी, किती आनंदाची बातमी आहे. खरंच किती दिवसांनी माझ्या दिवसाची सुरुवात इतकी छान झाली आहे. एक्झॅक्टली. आज सकाळीच फोन आला त्यांचा. रत्ने म्हणून कुठेतरी बिझनेसमन आहेत, त्यांच्या मुलाचं लग्न आहे. 5 दिवसांचा इव्हेंट आहे. सो जर हे काम आपण व्यवस्थित केलं तर आपला खूप मोठा फायदा होणार आहे या सगळ्यामध्ये. सो भाऊजी, सोलकडी कंपनीसाठी हे खूप मोठं काम आहे. येस. 5 दिवसांचं जेवण प्लस लग्नाच्या दिवसाचं सगळं जेवण. टेलिंग यू, खूप मोठं काम आहे. आपल्याला खूप तयारी करावी लागणार. करूया ना आपण सगळी तयारी करू. त्यांच्या अपेक्षेपेक्षाही जास्त चांगलं काम करून दाखवू आपण. येस. कधी हा इव्हेंट? नेक्स्ट वीक. नेक्स्ट वीक? अरे बापरे, फारच कमी वेळ आहे आपल्याकडे. पण नाही, काही हरकत नाही. आपण खूप मेहनत घेऊ, नीट प्लॅनिंग करू, म्हणजे सगळं अगदी व्यवस्थित पार पडेल. येस. आपल्याला आजपासूनच प्लॅनिंग सुरू करायला हवं. सोलकडीचं पहिलं मोठं काम. आदित्य, काय उत्तरा? मी ऑफिसला निघाल्यावर तुला मला काहीतरी विचारायचं असतं का? अरे तुझ्याकडे एरवी वेळ नसतो ना, म्हणून. विचार पटकन, मला उशीर होतो. मला तुझी माफी मागायची होती. माग. अगं माग माफी. उशीर होतोय मला. हो, आय एम रिअली सॉरी. 1-2 दिवसापासून जे काही सुरू आहे ते इतकं विचित्र आहे. माझ्यामुळे उगाच तुला त्रास झाला, तुझी चिडचिड झाली. आय एम रिअली सॉरी आदित्य. मला माहिती आहे तुझ्यावर कामाचं आधीच खूप प्रेशर असतं आणि त्यात मी असं वागत होते. आय एम सॉरी. यापुढे सांभाळून वागत जा. तुझ्या अशा वागण्यामुळे ती बिचारी मधुरा घाबरायला लागली, तिला भीती वाटायला लागली तुझी. साहजिक आहे, माझं वागणंच असं होतं की. यापुढे भान ठेवून वागत जा. हो, यापुढे नाही होणार असं काही. निघतो.
आणखीन एक महत्वाचं, मी ऑफिसला जाताना असं मला अडवत जाऊ नकोस. कामाला जाताना असं हटकलेलं मला आवडत नाही. ओके, आय एम सॉरी. ही मधुरा मला वेड्यात काढायला निघाली होती काय? आता बघ आदित्य, तिला कसं खरं खरं घाबरवते मी ते. ये! अरे राडा राडा राडा, ए डुंपचिका, अरे डुंपचिका, हळू. हो, अरे एक नंबर काम झालंय, पण एक नंबर झालंय. आपल्या सोलकडी कंपनीने ना पहिल्या बॉलवर 6 मारलाय. आता येऊ दे त्या आदित्यला. कोण कुठला तो आदित्य? एकदम बरोबर बोलला. कोण कुठला आदित्य आणि त्याला अंदाज नाही आहे तो कोणाला चॅलेंज करायला निघालाय. हा, एक मिनिट. त्याला जे करायचं ते करू द्या. आपण आपलं काम चोखच केलं पाहिजे. ताई तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. हा. आता ना बघा, अशी कामं पटापट होतात, पटापट. हो माहितीये, पण उत्साहाच्या भरात काही प्रॉब्लेम नको व्हायला. नाही, एकदम बरोबर बोललात वहिनी. कोणालाही संशय येता कामा नये, नाहीतर अंदाज येईल की आपण काहीतरी करतोय त्याचा. आदित्य समोर एकदम नॉर्मल वागायला हवंय. हा, हो, आम्ही तुला हेच सांगायला आलो राजेश. आता सोलकडीचं काम आम्ही इथे ऑफिसमध्ये बसून करणार आहोत, त्यामुळे तुला जरा अलर्ट राहावं लागेल. अच्छा, म्हणजे या कानाची खबर त्या कानाला लागता कामा नये. येस, म्हणजे तुला एकाच वेळी कान उघडे ठेवून काम करायचंय आणि कान बंद करून. हो, हे थोडं अवघड आहे, पण मी करेन मॅनेज. म्हणजे मेथड शिकावी लागेल यासाठी, त्याशिवाय जमणार नाही. तू जे काही शिकायचंय ते शिक, पण लक्षात ठेव की आमच्यावरती ऑफिसच्या कामाचा ताण वाढणार आहे. त्यामुळे आमच्यापासून आदित्यला दूर कसा ठेवायचा ना, हा तुझा लुकआउट आहे. हा, तुम्ही ना टेन्शनच घेऊ नका. मी ना त्या आदित्यला इतका बिझी करतो ना, म्हणजे एक घोट चहाचा घ्यायला पण तरसेल तो. तुम्ही बघाच फक्त. हे बघ, त्याला संशय येईल असं काही करू नकोस. हा, आई, माझ्या ऍक्टिंगवर विश्वास नाहीये का तुम्हाला? आहे, पूर्ण विश्वास आहे. हा, बस मग. आता ना त्याला कॅरेक्टरचा असा बेसिक पासून अभ्यास कसा करायचा ना, तेच शिकवतो. म्हणजे मी त्याला एखादं ऍबस्ट्रॅक्ट नाटक वाचायला देतो. ते नाटक त्याला कळेपर्यंत ना 1 आठवडा असाच निघून जाईल. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर, त्याला जर लोणावळ्याला जायचं असेल ना, तर मी त्याला विरारला पाठवेन. बरं ठीक आहे बाबा, तुला जे काय करायचंय ना ते कर. हो, बरं वासुदादा, त्या रत्नेंच्या तिथे इव्हेंट आहे ना, त्यांना विचारा ना, त्यांना काही हवंय का? म्हणजे नाटक वगैरे किंवा स्किट. म्हणजे आमच्याकडे सगळं रेडी आहे, आम्ही सगळं करू शकतो. आपण एक काम करूयात ना, त्यांना अख्खा बँडच पुरवूयात. नाही, हा, काय बोलतो? चला, बास झाला आता. आदित्य येण्याआधी आपण आपापल्या कामाला लागूया का? हा ताई, तुम्ही जा काम करा. मी ना असा फक्कडच्या आणतो तुम्हासनी बी आणतो. चला. उत्तरा, मधुरा, मला ना कळत नाही, मला खूप भीती वाटते. भीती? कसली भीती वाटते तुला? सगळ्याची भीती वाटते, म्हणजे या घराची, या घरातल्या माणसांची. मला असं वाटतं ना की मला कोणीतरी मारून टाकणार आहे. जरा असं का करेल कोणी? मीन का मारेल तुला कोणी? माहित नाही, काही घडू शकतं ना. नाही, तू ना उगाच घाबरतेस. हे बघ, तू या घरात
खूप सेफ आहे, तुला इथे काही होणार नाहीये. नाही नाहीये, सेफ नाहीये मी. तुला कळत नाही, मला भीती वाटते आणि असं काहीतरी विचित्र फिलिंग येत आहे मला. नाही ग, म्हणजे काय आहे, तू खूप विचार करतेस ना, म्हणून तुला असं वाटतंय. उत्तरा, तू जरा वेळ जाऊन आराम करतेस का? नाही, मी आराम म्हणजे मी झोपली असेल आणि कुणीतरी माझा गळा दाबून मला मारलं तर? नाही नको, नाही मी नाही झोपणार, मला नाही, आराम नाही करायचा मला. उत्तरा, मला सांग, कोण मारेल तुला आणि का मारेल? कदाचित देव दादा. हो, मला असं वाटतं तो येऊन मला मारून टाकेल. खूप वाईट वागायचं ना त्याच्याशी, खूप भांडायचं मी त्याच्याशी, त्यामुळे मग तो मला मारेल असं वाटतं मला. नाहीतर मग आदित्य. आदित्य आदित्य का करेल असं? म्हणजे त्याला काय मिळणार आहे तुला मारून? मिळणार आहे ना, प्रॉपर्टी मिळणार आहे. मी सारखी मागे लागते ना त्याच्या की प्रॉपर्टीच्या पेपरवर सह्या दे, सह्या दे, म्हणून त्याला राग येतो, म्हणून मारून टाकेल तो मला. नाहीतर मीरा, मी खूप वाईट वागले ना तिच्याशी, त्याचा बदला घ्यायचा असेल तिला, ती मारून टाकेल मला काही कळत नाही, मला मारून टाकेल. हो. नाही नाही, तू शांत हो, तू खूप विचार करतेस. शांत हो, हा शांत हो. शांत हो. हा, कायमची शांत हो, है ना? तूच मारणार आहेस ना मला? सर येऊ का? अरे ये राजेश ये. हे घ्या सर, तुमच्यासाठी एकदम गरमागरम कडक चहा. थँक्यू राजेश, गरज होती मला चहाची. हा, मला माहित होतं सर. मग ऑफिस मध्ये काय हलवत? बाहेर काही घडतंय का विशेष? नाही, तसं बाहेर काही ना काही घडतच असतं, पण आज असं विशेष काही नाही. मी सकाळी आलो, सगळ्यांना चहा दिला आणि सगळ्यांना कामाला लावलं. ते सगळं झालं रे. हा, पण माझ्या किंवा आत्ताच्या कामाच्या बाबतीत काही घडतंय का? हा, सगळ्यांची ना खूप चिडचिड होते सर, तुम्ही त्यांना खूप काम देता म्हणून. त्यामुळे काय आहे, त्यांना गप्पा मारायला वेळ मिळत नाही. नाही, ते मला माहितीच आहे. अजून काही? सर एक सांगू का? काय? सर, तुमची प्रगती होते ना, ती त्या वासू आणि मीराच्या डोळ्यात खोपते सर. ते ना सतत असे बाहेर धुसफुसत असतात, पण सर इतर कोणी ऐकत नाही त्यांचं. गुड. हा, तुझी आणि माझी भीती निर्माण करायला सुरुवात कर आता. विशेष करून मीरा आणि वासू या दोघांना ब्रेक लागायला. तू कुठता येतो? सर तुम्ही आता बघाच, मी असा त्या दोघांना कंट्रोल मध्ये घेतो ना. एक मिनिट. हॅलो. काय? हो, पण कसं घडलं हे सगळं? हो, त्या रत्नेंच्या लग्नाविषयी मी तुमच्याशी बोललो होतो ना. कोणी? लग्न मंडप एजन्सीचा मालक. कोण? मोरज. हो, पण मोरजकरांनी कसं दिलं कॉन्ट्रॅक्ट? कुठली कंपनी आहे? कधी आली मार्केटमध्ये? मला माहित नाही, म्हणूनच तुम्हाला विचारतोय ना मी. ठीक आहे. काय झालं सर? काय होणार आहे? जे कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळणार होतं ते कॉन्ट्रॅक्ट ह्या लोकांनी कुठल्या तरी सोलकडी नावाच्या नवीन कंपनीला दिलंय. सोलकडी? तर काही कळत नाहीये, कधी आली कंपनी मार्केटमध्ये, कुणा असं कसं कॉन्ट्रॅक्ट देतात मूर्ख लोक. ठीक आहे सर, जाऊ द्या. म्हणजे काय, आपल्याला त्यातनं खूप प्रॉफिट होणार नव्हतं, म्हणून ते कॉन्ट्रॅक्ट दुसऱ्या कोणाला तरी गेलं. पण हातून गेलं हे वाईट आहे.
तू एक काम कर जा, ते केंकरे आणि अष्टपुत्र्यांना लगेच आत पाठ, अर्जंट आहे म्हणा. लगेच पाठवतो सर.